Welcome back to Ingwa News. Praveen Bagli, a third-generation salt farmer from Agarwada, continues his family's traditional salt-making business. His salt farm also serves as a learning ground for apprentice students who are gaining hands-on experience in age-old craft of salt production. फर्स्ट फर्स्टा काळे काढता हे पळय ते सुद्धा काळे काढून सुद्धा तो हे वाड्याची तयार झाल्या काळे घातले जाता इतके उदीक तापोवंक जाय शिकले मीठ बरें येता तशें तुम्ही एकले करता का आणि कोण हय ना घर फॅमिली हेल्प करता म्हणजे बायल येता आधी हे काढू सुकवा घालता सुकन ना ते मागीर सुकता ते डिमांड आहा जाल्यार घालता सुकत ना जाल्यार थंयच भरून वता वयर स्टार्ट आम्ही नोव्हेंबरापासून करता उदीक भरलेले असता ते काढता भायर सगळे हय डेली म्हणजे आमकां जोर खातीर 5 दीस मेळटात मागीर हे खाला आसता ते वॉटर पम्पान काडटा हय सगळे साफ सफाई शेळो काडा हे मेरे लाव म्हणजे ना जाता तितले उदीक तापोवंक जाय 25 आतां स्क्वेअर आहा इतली एरिया ही एरिया माझी तेजे खाला म्हणून हे स्क्वेअर 25 आसा जाता तितले उदीक तापोवंक जाय मागीर मीठ बरें साफ येता ह्या कारणान मागीर काय सुरेश फर्स्ट फर्स्टा काळे काडटा हे पळय ते सुद्धा काळे काढून सुद्धा तो हे वाड्याची तयार जाल्यार काळे घातले जाता इतके उदीक तापोवंक जाय शिकले मीठ बरें येता तशें तुम्ही एकले करता का आणि कोण हय ना घर फॅमिली हेल्प करता म्हणजे बायल येता आधी हे काढू सुकवा घालता सुकन ना ते मागीर सुकता ते डिमांड आहा जाल्यार घालता सुकत ना जाल्यार थंयच भरून वता वयर आमची बाकी आहे त्याच्यात आमचे साफ खूप लेट झाले लेट झाले बाबा मीठ काडपाक लेट कित्याक जाला आसतलो लेट म्हणजे ह्यो तडवो पावस आहा पळया हा तो जास्त पडल्या कारणान थंडाय असल्या कारणान आगर तापपाक लेट जालो हरशी केन्ना करतात हे मिठाचे काम सुरू मिठाचे काम आम्ही जानेवारीन करता जानेवारीन करतात जानेवारीन पावस पडल्या न्हू हा म्हणून जितले लेट पावस पडलो तितलो डिले डिले गेले मातशे आणि आता मीठ वयर पळयले आम्ही थोडे काळे मीठ आहा ते काळे मीठ कित्या खातीर वापरतात काळे मीठ म्हणजे हे झाडांक वापरता मीठ झाडांक आंब्याच्या झाडांक माडांक वायटी येता त्याच्यासाठी ते कोण डिमांड करता काळे मिठूच जाय म्हणून काळे मीठ का रे व्हडले बागायतदार आहात ते व्हरतात न्हू आंब्यांक व्हरतात. घालपाक हेका माडांक घालपाक काळे मीठ आणि धवे मीठ हय. काय फरक कसं काडप काय असता प्रक्रिया त्यांची स्टार्टिंगाक काळे काढताना पळय ते घासून काढता सगळं चिकल पीठ बुच खंय आसलेलो लोकून घासून सारको लेवल Level. ते ह्या करता आम्ही मागीर एक लेवल जाता आणि सगळो कचरो आसलेलो येता न्हू मागीर भितर. ते हितून काळे मीठ जाता हय. आणि धवे हे आता धवे फुल्ल आसा हे कशे करप धवे फुल्ल धवे मीठ फूल म्हणजे हे काळे काढले का आम्ही परतून तुमको कंप्लीट सुकयता सुकोवप हा सुकोवप तेतून मीठ जावंक दिवप भरपूर अशें ओके. आणि मागीर दुसरे उदीक घालप हम्म. त्याच्या उपरांत मागीर ते वयले वयले पयलीं काडप तरी आगरवाड्याक कितले आगर असतले अंदाज टोटल आता अगर 5 वाजतात 5च करतात पयलीं 8 असले अगर पयलीं 8 असले हे आगर आता भटकारांक काय आसा दिवचे पडटा भटकारी आगर ओन कोणाचे ना ना ओन तुमकां हयसर रस्तो बिस्तो तो हो पावंक ना अजून ना ना सगळे माथ्यान व्हरतात मीठ टू घरापर्यंत व्हिलर घालून व्हरता सगळे टू व्हिलर शेतासून कशी वाट काढून व्हरप सरकार अमोल बाब सरपंच जाल्लो तेन्ना एक फुटपाथ तेणी केला तेका लागून मातशें बरें जालें बरें जालें सरकार कडल्यान काय हा अनुदान बी तसं काय मेळता आग्रांक अजूनपर्यंत काय ना फाटल्या एसएमबीन इश्यू येयल्लो हय. अजून पर्यंत तशें काय ना सर्वे करता म्हटल्यार 6 महिन्या भितर पळोवया आता कितें करता ते
ह्या व्यवसायान नवीन पिळगी आता येऊ शकता तसे ना असे म्हणा ना पण आताशे मातशे भियाता कसे आगरोय जाय आपल्याकडे आणि हे जाय नो क्लायमेट आहे मातशे क्लायमेटूय जाय आणि पूर्ण जर व्यवसायान ह्या रावात जाल्यार फायदो असा. हांव पण हांव हॅपी हा. तुम्ही हॅपी आसा. ओके, थँक्यू. आज झाली 16 तारीख आता यापुढे काम करतले अजून उरले आगर करपाचे. त्यांचे काम मेरे करा पाहत न चालू हय न्हू. आणि मीठ मेरे काय झाले तर मीठ केव्हा मिळतले तर आता तेच म्हणता न्हू. एप्रिलाचे 15 तारखेन त्यांका धवे मीठ मिळाले माझो हे अंदाज आता. किती तुझे रत्ने गोसावी हा तू आगारवाड्याचे काय आगारवाड्याचे राव आता तू मिठा घरान कित्याक गेल्या पळोवपाक. ना ते फ्रेंडा येयल्ली न्हू आमगे तांकां दाखोवपाक गेल्ली आमी हा, मीठ कशे काडटात. ते बीन हा आणि आगरवाडा हे गावांक नाव कित्याक पडलं हे खबर हा तुका. कारण हांगा खूप आगर हा व्हेरी गुड. तुका बाय खबर आसा नाव. मीठ काडटा म्हणून पयली पासून मीठ काडटा न्हू सो ते आगर म्हणून नाव पडले मगे ते. तुमच्या घराच्या देगेक रस्त्याचेर खूप प्रमाणात मीठ विकता. होय आता तू स्पेशल पळोवपाक गेला हे मीठ. हो तांकां दाखोवपाक आयल्या. कशे काडटात बीन ते. हा मागीर ती तेंच्यांनी पळयले मीठ कशे काडप ते. आणि खंयच्या आगरांचेर बी गेल्यात तुम्ही काय फक्त आगरवाड्यात आयलाय. ना हांगासरूच आगरवाड्यात आयलाय. नमस्कार. सध्या आम्ही आगरवाडा ज्या ठिकाणी पूर्वजांच्या काळापासून आमचे प्रवीण बगडी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने मीठ व्यवसाय करत आहे आणि त्यांचं पूर्ण कुटुंब या व्यवसायात सामील झाल्याचं दिसून येतं. आजकाल एखादा जर युवक त्याच्याकडे चांगलं शिक्षण असेल तर तो सरकारी नोकरीच्या मागे धावत असतो. आपल्या आईवडिलांचा किंवा पूर्वजांचा जर व्यवसाय असेल तर तो व्यवसाय करण्यास कुठंतरी मागे पुढं राहत असतो. परंतु या व्यवसायात नवीन युवा शक्ती का येत नाही याविषयी चांगल्या प्रकारे मत आपले प्रवीण बगडी यांनी या ठिकाणी मांडलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर मन लावून आणि जर आवड असेल मिठागराची तर या व्यवसायात युवा शक्तीने येण्याची गरज आहे. केवळ 3-4 महिन्यांचा कालावधीत हा मीठ व्यवसाय चालत असतो. सरकारकडून कसल्याच प्रकारचं या मीठ व्यवसायाला अनुदान मिळत नसलं तरी प्रामाणिकपणाने कार्य करून आगरवाड्यातील पूर्वीच्या काळात 7-8 मिठागरं चालू होती. आजकाल जर आपण जर नजर मारली तर 4 मिठागरं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या मिठागरापर्यंत येण्यासाठी कसल्याच प्रकारचे रस्ते नाही, पारंपरिक पायवाटा नाही. ज्या काही वाटा आहेत त्या वाटामधून सायकलद्वारे म्हणा किंवा माथ्यावर घेऊन ओझं घेऊन मीठ व्यावसायिक मुख्य रस्त्यावर मीठ घेऊन जात असतात आणि त्या ठिकाणी तो व्यवसाय करत असतात. सरकारने अशा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या मिठागर व्यावसायिकाला अनुदान देण्याची गरज आहे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.